अखेर बाईकवर किती वर्षांनी बसलीस? चांगला प्रश्न आहे. बाईकवर मी उतरू का मी? उतरू मी? 7 ते 8 वर्षांनी. तो येईल ना तुला डबल सीट? हिला माझ्यावर डाऊट आहे. कुणाला माझ्यावर डाऊट कसा काय असू शकतो? बरं मला सांग, पहिली स्कूटी कधी घेतलेलीस? पहिली प्लेजर माझ्याकडे म्हणजे पुण्यात जेव्हा प्लेजर इंट्रोड्यूस झाली होती तेव्हा पहिली येल्लो प्लेजर माझ्याकडे होती आणि येल्लो म्हणजे लेमन येल्लो कलर होता. ओके. आणि कॉलेजमध्ये ऑफकोर्स माझ्या बाबांनी मला ती गिफ्ट केली होती. नॉट बिकॉज की मी चांगले मार्क वगैरे मिळाले म्हणजे घेऊन आले होते वगैरे असं काही सेक्शन नाही आहे, पण मला बाईक हवी होती. सो बाबांनी मला गिफ्ट केली आणि मला अजूनही आठवतंय पुण्यात तेव्हा फारशा लोकांकडे प्लेजर नव्हती. त्यातून माझ्याकडे असलेली प्लेजर ही येल्लो कलरची होती. त्यामुळे ती कुठेही रस्त्यावरती दिसायची आणि कारण ती नवीन नवीन इंट्रोड्यूस झाली होती. सो मला सिग्नलला लोक येऊन विचारायचे लाईक थांबून की काय हो, ही चांगली आहे का बाईक? नाही म्हणजे आम्ही विकत घ्यायचा विचार करतोय. ओहो, सो क्या बात है. आणि यू नो व्हॉट द टॅगलाईन वॉज, व्हाय शुड बॉयज हॅव ऑल द फन. सो लेट्स गो. लेट्स गो, लेट्स हिट द रोड. मुंबईमध्ये खूप कमी तू ड्राईव्ह केलं असेल राईट, बाईक आणि बाईक मी केलेली आहे ऑफकोर्स, कारण माझ्याकडे लायसन्स आहे. आणि पण मुंबईमध्ये किती बाईकवर फिरली जेवढी पुण्यात फिरलीस? भरपूर फिरलेली आहे. ओके. आणि प्लेजर सुरुवातीच्या काळात? नाही, आत्ता पण अच्छा. काही वर्षांपूर्वी. आणि पण म्हणजे शूटिंगसाठी शॉट देताना बाईकवरती बसावं लागतं. हां. पण कारण मी पुणेकर आहे त्यामुळे मला कोणीही 4 व्हीलर जरी दिली तरी मी बाईक प्रिफर करते, कारण बाईकवरती फिरायची मजा ही फारच वेगळी आहे. सो या, आय एम अ बाईक गर्ल. तू घाबरू नको. मी घाबरत अजिबात नाहीये मानसी. आय हॅव फुल ऑन ट्रस्ट ऑन यू. घाबरू नको, तू मला दिसतीयस म्हणजे. नाही पण तुला माहितीये मला किती तू विश्वास. पहिल्यांदा बसलीस ना आणि माझ्या मागे. हा, तुझ्या मागे फर्स्ट टाइम आय एम अ व्हेरी सेफ रायडर, डोंट वरी. वाव. रात्रीची मुंबई काय वेगळी आहे? मुंबई म्हणजे जीव की प्राण आहे. आणि ती ही रात्री. वाव. आणि रात्रीची मुंबई म्हणजे जसं म्हणतात, मुंबई कधीच झोपत नाही. याचा हॉर्न काय म्हणजे? धन्यवाद आहे, धन्यवाद. वा वा. वाव. तू अशा ठिकाणी मला सो आणलं. इथे आहे आपली खाऊ गल्ली. हिने मला खाऊ गल्लीमध्ये आणलंय. येस. सो आपण आता छानसं काहीतरी खाऊया. का तू माझ्या बरोबर असं केलंस? कारण की तुझं डाएट सगळं मला मोडायचं. हिने मला खाऊ गल्लीमध्ये का आणलंय? बस हा ना, किती प्रश्न डाएट आहे. करणार तू अजून? सो उतरते मी. हे पण सांगते ती घाबरून. हा म्हणजे ते इन्फॉर्म करणं गरजेचं असतं, ते तुलाही माहिती आहे. काही खूप तुझा असा एक्सपिरियन्स आलाय खूप वाईट उतरणारे तुझे जे मागचे आहेत, असं एक्सपिरियन्स प्रत्येक मनातून भरपूर जण उतरली आहेत. वा. नाही, जोक्स अपार्ट, बट देन असं काही नाही आहे. मी म्हणाले ना, आय एम व्हेरी सेफ ॲज अ ह्युमन बिंग ऑल्सो. माणूस म्हणून पण मी फार सेफ आहे. येस. पिरियड्स. अशा प्रकारे मी खाऊ गल्लीमध्ये आलेली आहे. माझी इच्छा आता ॲक्च्युअलमध्ये बॉईज बाईक राईड करण्याची आहे. या एनिथिंग एल्स? खूप काही गोष्टी आहेत. पावभाजी पण आहे. सो आज फुल चीट डे आहे तुझा आणि तू खूप बारीक झालेली आहेस. सो आज पाणीपुरी समोर नो ऑप्शन. पाणीपुरी जेव्हा असते तेव्हा हे काहीच दिसत नाही. सो आपण पाणीपुरी खाऊया. तू पाणी, मी पुरी. चालेल. काहीतरी फार वाईट होता, पण ठीक आहे. पाणीपुरी स्पायसी पण हे वाला. कॉम्बिनेशन जेव्हा येतं तेव्हा येस. स्पायसी वाला पाणीपुरी दादा.
फर्स्ट खूप महिन्यांनी. So chizzling. Yummy. खूप जास्त तिखट आहे. आहे. काही मानसी, मी खूप जास्त तिखट खाते. मी सगळ्यात जास्त तिखट खाते. कार में शांती. किती खाऊ शकते इकडे मला पाणीपुरी? 6 पुऱ्या. हा, हे सूक आहे कारण हे सगळ्यात शेवटी येतं आणि लास्ट मुझे आलू डाल के देना. माइंड ब्लोइंग. हे बलून्स. कॅन वी मानसी आपण लहान नाही. बलून्स कुठे गेले? आपण फक्त माझा असं असं घेऊन बघून त्यात बस झालं. म्हणजे काय करणार आहे बलूनचं? मला बलून नाही घेऊन देते यार. मला माझी आवडती गोष्ट आहे, तुला माहितीये का? पुण्यात कमला नेहरू पार्क मध्ये आम्ही बलून्स घ्यायला जायचो. हा फार दे दो. पुणेरी आहे. पुणेरी किती पुणेरी. पाहिजे? एक कलर? मला Don't tell me सगळे. पिंक. डोंट टेल मी सगळे. नाही मी एकात खुश आहे. पिंक. सो मी एक बलून नाही घेतलेला आहे. ओके, कॅन यू बिलीव्ह दिस? छोट्या छोट्या क्षणांमध्येच ऍक्च्युली फार आनंद असतो. म्हणजे मला असं झालं काय म्हणू. बट थँक्यू पूजा. वेलकम डार्लिंग. थँक्यू. Always. द ओनली पू इन माय लाईफ. बिनी द Just- पू आहे ती बाची. ओ माय गॉड, थँक्यू. आता ही पकडून तुला I'm so स्कूटी ड्राईव्ह happy. करायची. ओके, हो मला हो ऑफकोर्स येस. नेकी और पूछ माझ्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीच आहे. हो. वाव, दिस इज अनदर लेवल यार. थँक्यू. दिस फील सो नाईस. तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुझा आनंद असतो. लहान मुलांपेक्षाही जास्त आहे. म्हणजे लहान मुलं एक बलून मध्ये खुश होतात, तर तसं आहे तुझंही की बस आय एम हॅपी इन दिस. हां म्हणजे रिअल लाईफमध्ये पण तू तशीच आहेस. हां. की असं नाही की फक्त कॅमेरा ऑन आहे. जेवढी मी तुला जवळून ओळखते तेवढं मला माहिती आहे तुझं छोट्या छोट्या गोष्टीत तुझा आनंद आहे. हो. तुला जास्त काही नको असतं आयुष्यात. नाही. आणि जे पाहिजे ते तू अचीव केलेलं आहे. तू तुझ्या दमवर, तुझ्या मेहनतीवर, आणि तू स्वतः तुझं जे पण काय तू अचीव केले तू स्वतःच्या पायावर केलं किंवा स्वतःच्या नावावर केलेलं आहेस त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुला त्याची जास्त हाव नाही आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे. डिमांडिंग नाही आहे तुझं. ॲक्च्युली जगच तसं झालेलं आहे असं मला तरी वाटतं. आणि आत्ताच्या जगामध्ये आय बिलीव्ह इन ऑथेंटिसिटी विच इज व्हेरी रेअर. पण ती जर आपण मनात आणली तर आपण अचीव करू शकतो. सो आय प्रिफर बिंग ऑथेंटिक रॅदर देन बिंग कमर्शियल. बिकॉज आय नो की आम्ही पडद्यावरती झळकणारे काही तारे आहोत. पण कुठेतरी आम्हाला पण एक मन आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेवढे रिअल राहू तेवढे रिअल राहू. सो इट्स जुगार आहे बट खेळायला हरकत नाही. हो, व्हेरी नाईस. सो बाईककडे जाऊयात. तुझं हे हांजी. बलून बरोबर खेळून झालं असेल, हांजी. फिरून झालं असेल, मजा ते करून. जन्मात नाही होणार आहे. सो डू नॉट एक्सपेक्ट. तुला वाटतं हे घरपर्यंत तू असेच घेऊन जाणार आहेस? हो, मी घेऊन जाऊ शकते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मांजरी आहेत ते येस, फोडणार. म्हणून मी घेत नव्हती. मला माहिती होतं ना, म्हणून मी घेत नव्हती. हेच कारण आहे. हे ॲक्च्युली अगेन्स्ट द विंड आहेत. तुला माहिती आहे एकतर हा फील पतंग आपण पतंग उडवतो ना, त्यांनी जी ट्रिक दिली ना तसं पकडूया. हा, तर तोही आहे. पकड Yes. तू थोडा वेळ, नंतर मी तुला पकडून बघितलं? देणार आहे.
म्हणून मी अशा कुठल्याच इच्छा पूर्ण करत नाही, कळलं ना. तू मला दिलेत बलून पकडायला अगेन. हो, कारण माझं असं म्हणणं आहे की तू थोडा वेळ पकडून घे, तू तुझा आनंद मला काही आनंद नाहीये, मला नको. कारण नंतर मी तुला देणार नाही. एक तर तू घरी जाईपर्यंत ते राहणार नाहीये, तरी मी घेऊन जाणार. आणि तुझ्या मांजरी सगळ्या फोडणार. पण आता मी का पकडायचे? कुठे ते बलून वाले भैया? कुठे? भैया मेरे सारे पैसे दे दो, ये बलून लेके जाओ. मानसी, मी नाही पकडणार आहे हे. तू यासाठी पकडायचंय कारण मला बाईक चालवायची. ही एक जागा आहे. आता आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. सज्ज व्हा. मला कामाला लावलंय. बलून पकडणं या मुलीसाठी कामाला. अरे काम पण हे करण्यासारखं काय आहे. ओझं एक तर नको असतं मला काय आयुष्यात. आजकालच्या मुली. एक्सक्यूज मी. हॅलो, येस, रॉंग नंबर. तुम्ही पकडायचं, मी गाडी चालवते. आवडेल मला बाईक चालवायला या सुंदरशा वातावरणात. खूप मजा आहे आणि पाणीपुरी खाल्लेली आहे, सो त्याची वेगळीच मजा. थँक्यू पू. पाणीपुरीची ट्रीट दिली आहे तिने मला आज, आणि मी खूप महिन्यांनी रादर वर्षांनी पाणीपुरी खाते आज. या हॉर्नचं काय म्हणणं आहे? तू नको, तू इग्नोर मार, इग्नोर. व्हॉट अ हॉर्न भाई. नमस्कार, जय महाराष्ट्र. बरे आहेत ना? नमस्कार. हो हो हो. आम्ही इथलेच आहेत बरं का. आमची खेळणी पाळणी लागतात, आता सध्या बंद आहे. जय मल्हार. थँक्यू. काळजी घ्या. तुम्ही कधी आलेत ना कधी इकडे या. येते येते. हो बोलला. बोलतच नाहीये. माझी बोलती बंद केली आहे. बोलतच नाहीये. मला खूप राग आलेला आहे या बलून्सचा. कौनसा बदला ले रहे हो आप? इथे बलून पकडण्यासाठी बालपण आणि या सगळ्या गोष्टी नॉस्टॅल्जिक इतका फील आहे. लोक मरतात आणि तुम्ही बघा, हात दुखतोय म्हणे. हो, आय लव्ह बलून्स. ओके, येस, मला खूप जास्त मजा येते, खूप छान वाटते. आता हे एका मिनिटात जेव्हा सोडीन तेव्हा अजून मजा येईल. एनिवेज, तू किती वेळा आली अशी उन्हाळक्या करायला या यार. साईडला, अशी फिरायला? काय काय किती वेळा आली आहेस अशी उन्हाळक्या करायला या पूर्ण वर्षात 2026 मध्ये? स्वभाव माझा आहे तसा उन्हाळक्या करण्याचा. पण या लोकेशनवर पण किती वेळा या आली आहेस? लोकेशनला फार कमी आली आहे. ओके. आणि आवडेल मला. ऑफकोर्स काम आणि काम आणि फक्त काम हेच झालंय हो, सध्या. सध्या तरी तू खूप जास्त बिझी आहेस. ट्रॅफिक रात्री कितीही वाजता असेल हे मिळणारच आहेत मुंबईत आपल्याला, राईट? आफ्टर ऑल ही मुंबई आहे आणि आपण फ्रायडे नाईटला आल्यामुळे हे जे छान वातावरण आपल्याला मिळतं, क्राऊडेड, त्याबद्दल काय बोलणार आहेस तू? बोलायचं भरपूर आहे, कारण हे कधी करायला मिळालं नाही. आय मीन शूटसाठी ऑफकोर्स केलेलं आहे, बट अदरवाईज कॅन्डिड शूट मी पहिल्यांदाच करते आणि पू बरोबर तर सगळ्या गोष्टी माझ्या पहिल्यांदाच असतात, फर्स्ट टाइमच असतात. Yes. सो दे आर ऑलवेज स्पेशल, व्हेरी इमोशनल, आणि ही मजा आहे यार. थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स. इट्स रिअली 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 इट्स गोइंग टू बी मेमोरेबल फॉर मी, फॉर शुअर. माझ्याबरोबर जेही शूट केले ते तुझं नेहमीच मेमोरेबल राहिलेलं आहे हां जी, बिलकुल. आणि नेहमीच काहीतरी स्पेशल झालेलं आहे.
This is for you. Yay! Blue for a boy. Hi. You want a pink one? One? De na pink de. Here. Now pink for a girl. Yeah? Thank you, Bunny. Thank you. Welcome. Hi. Babies. I'm getting all babies around me. Bye, baby. सो मला सांग मानसी, मुंबई भरभरून देते, प्रत्येकाला देते ती. आणि तूही जेव्हा पुण्याहून मुंबईला आली तीच स्वप्न घेऊन तू आलीस आणि तुलाही तिने भरभरून दिलं, खूप काही दिलं. मी तर म्हणेन तुझे डोळे भरून आले. खूप काही. वाटलं होतं एवढं सगळं मुंबई देईल? हो, कारण मुंबई आहेच तशी. स्ट्रगल खूप आहे खरं तर इथे बघायला गेलं. कॉम्पिटिशन तेवढंच आहे आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत तिकडे तर भरभरून कॉम्पिटिशन आहे. सो वाटलेलं की आपण खूप छानपैकी सर्वाईव्ह करू शकू. हो. कधी आली आहेस मुंबईला? मी मुंबईला आले 2008 मध्ये आणि तेव्हापासून मी मुंबईची झाली. म्हणजे मी आहे पुणेकर, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी मुंबईची पण आहे. म्हणजे एक माहेर तर एक सासर आहे असं म्हणायला हरकत नाही. इतकी मुंबई आपलीशी आहे आता. कधी डिसाईड केलं की मला मुंबईला सेटल व्हायचं आहे, किंवा आईवडिलांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं की येस आता माझी कर्मभूमी ही मुंबई असणार आहे? स्वप्न तर बांधून आले होते, तुला तर माहिती आहे, तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही आहे. स्वप्न बांधून आले होते आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द घेऊन आले होते. जी जिद्द मी माझ्या वडिलांपासून माझ्यामध्ये खरं तर आलेली आहे. मी जे ठरवलेलं होतं ना, माझं बरोबर तसंच चालू आहे. म्हणजे हे कदाचित फार ऑड वाटेल. 2008ची मानसी जशी आहे ना, ती 2026ची मानसी पण तशीच आहे. म्हणजे असं कुठेही नाही आहे की मी खूप शिकले, खूप एक्सपिरियन्स घेतला आणि आता मला खूप एक अनुभव आहे आणि अनुभव मनात ठेवून, आपल्या कर्मात ठेवून मी पुढे जाणार. आणि मला असे मोठमोठाले शब्द बिलकुल वापरायचे नाही आहेत, कारण ते खोटे ठरतील. कारण वैयक्तिक मी जशी तेव्हा होते, जसं मी म्हणाले, तशी आजही तशीच आहे. जी स्वप्न तेव्हा माझ्या डोळ्यात होती ती आजही तशीच आहेत. काही स्वप्न पूर्ण केली, काही स्वप्न पूर्ण करण्याची बाकी आहे. आणि मुंबई असं आहे की मुंबईत आल्यानंतर संयम बेसिकली मी शिकले, संयम ठेवणं, ज्याच्यामुळे कदाचित फक्त आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण नाही, पण एक साधारणतः पर्सनल लाईफमध्ये पण त्याचा उपयोग होतो. आणि आजकालच्या जगामध्ये तर फार गरजेचं आहे संयम ठेवणं. आणि मुंबईत राहून भरपूर काही शिकायला मिळालं. ऑफकोर्स खूप लोक येतात, माझ्यासारखे असे अनेक मुली आहेत ज्या आलेल्या आहेत स्वप्न घेऊन तुझ्या भाषेत. आणि ही अशी कर्मभूमी आहे ना की तुमच्यामध्ये जर मेहनत करण्याची ताकद असेल ना, तर कधी ना कधीतरी मुंबई तुमच्यासाठी एक जागा तयार करते. तर ती जागा मी माझी तयार तरी केलेली आहे. आता मुंबईने जर मला एवढं दिलंय तर मी मुंबईसाठी काहीतरी करू इच्छिते. कलाकार आहे तर कलेच्या हिशोबाने मी जेवढं लोकांपर्यंत, माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोचू शकेन तेवढा माझा प्रयत्न चालू आहे. सो माझ्या मते आपण आता पुढे जाऊयात. अजून खूप प्रवास बाकी आहे. जसं मुंबईच्या या गप्पा बाकी आहेत, तसं अजून बरेच लोकेशन आपल्याला गाठायचे आहेत. लेट्स गो.
जसं तू म्हणालीस 2008 मध्ये तू मुंबईला आलीस आणि तिथून तुझा प्रवास सुरू झाला. सो मुंबईला आल्यावर तू कुठे राहिलीस? आल्याला लगेचचं घर नाहीच घेतलं असणार आहे. सो तेव्हा तू कुठे राहिलीस? कशा पद्धतीने ती तुझी जर्नी स्टार्ट झाली? बापरे, एका इंटरव्ह्यू मध्ये हे कव्हर करणं फार अवघड आहे, कारण इतक्या मेमरीज आहेत की ते अवघड आहे सांगणं, पण मी तरीही प्रयत्न करते क्रिस्प करून सांगण्याचा. 2008 मध्ये जेव्हा मी आले मुंबईमध्ये, तेव्हा मी सुरुवातीला आईच्या मैत्रिणीच्या घरी राहिले होते. ओके. आणि तिकडनं मग सुरुवात खरं तर झाली होती. पण त्यातून एक गोड मला आठवण तुला सांगायची आहे, ती म्हणजे जबरदस्त या माझ्या पहिल्या चित्रपटात जेव्हा मी पदार्पण केलं, तेव्हा मुंबईशी खरं माझं नातं अजिबातच नव्हतं. पण काही आमचे शॉट्स मुंबईमध्ये असल्या कारणाने आम्ही महेश कोठारे सरांच्या घरी राहिलो होतो, मी आणि Seriously? पुष्कर. हो, Wow. आणि मी पण पुण्याची, पुष्कर पण पुण्याचा, म्हणजे पुष्कर जोग. त्यामुळे मला हे आठवत आहे की आय थिंक पहिले काही दिवस आम्ही महेश सरांच्या घरी राहिलो, आणि मग त्याच्यानंतर एक थोडासा अंदाज आलेला की आता इथे सगळी कामं होतात, तर पुण्यात राहून खर्च वाढवण्यापेक्षा येण्या जाण्याचा किंवा वेळ पण खर्च करणं फारच अवघड. म्हणजे तेव्हापासूनच मी फार आय एम व्हेरी पर्टिक्युलर विथ टाईम, म्हणजे मला वेळेवर पोचणं, वेळेवर निघणं हे फार आवडतं. त्यामुळे मग असा विचार केला की मुंबईतच राहणं हे बेटर आहे. तर मग तेव्हा माझ्या आईच्या मैत्रिणींनी मदत केली आणि मावशींनी मदत केल्यामुळे मी मुंबई खऱ्या अर्थाने बघू शकले. बाकी तर तुला माहितीच आहे, तेव्हापासूनचा आत्ताचा प्रवास हा मुंबईमय आहे completely. बरं तू त्या तुझ्या आईच्या मैत्रिणीचं घर होतं कुठे एक्झॅक्टली? malaड की गोरेगाव? सो गोरेगाव हब मॉलच्या पाठीमागे होतं. ओके, त्यामुळे जवळ होतं. जवळ होतं. आणि तेव्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण आणि लहान पडद्यावर पदार्पण हे मी एकत्र एकत्रच केलं. केलं. येस. सो माझं नशीब की जयपान स्टुडिओच्या एक्झॅक्टली पाठीमागे हे घर होतं. राईट. जे आता ऑब्व्हियसली ते तेव्हा फक्त 3 मजली बिल्डिंग होती, आता ते रिडेव्हलपमेंटला गेलं. माझं मॅक्झिमम शूट 4 दिवस सासूचेचं जयपान स्टुडिओमध्ये व्हायचं. येस. सो ते इतकं जवळ झालं की म्हणजे मला, माझ्या आईवडिलांना असं म्हणजे खूप आम्हाला, म्हणजे खोटं नाही सांगत आहे, पण खूप भरून आलं होतं की पहिल्यांदाच सोय झाली ती इतकी, म्हणजे देवाला छान काळजी झाली, असते आपण yes. म्हणतो ना, की कुठेतरी देवाला काळजी होती की, आणि ते झालं. कारण जास्त मुंबईत प्रवास तुला करावा काहीच नाही, म्हणजे मला सांगायला खरं फार लाज वाटते, पण मी अजूनही मुंबईमध्ये राहून ट्रेनचा प्रवास केलेला नाहीये. सिरियसली? नाही, अजूनपर्यंत नाही केलंस? नाही. माझ्या मते प्रत्येक ना ट्रेन ना बस, म्हणजे दोन्हीही नाही. So तू ऑटो आणि कार आणि ह्या म्हणजे सगळ्यांनी खरी मुंबई जर बघायची असेल तर असं म्हणतात की ट्रेननी ट्रेननी, प्रवास yes. करावा किंवा डेफिनेटली. बसनी मला तू प्रवास आधी करावा. सांगितलं असतं तर मी इथे ना तुला ट्रेन मध्ये घेऊन माय गेली असती. गॉड. पण माझं हे करणं राहिलेलं आहे, भले त्याला खूप वर्ष झाली आता, म्हणजे पण मी हे करणार. तू एकदाही नाही ट्रेन मध्ये बसली? एकदाही नाही, म्हणजे ती वेळच आली नाही. इट्स अ गुड थिंग. गुड थिंग. पण चांगली गोष्ट आहे, कारण की माझ्या मते प्रत्येक अभिनेत्रीने काही ना काही कारणांनी ट्रेनमधून थोडाफार कधी ना कधी तरी प्रवास केलेला आहे. हो. काही कामानिमित्त, कशा ना कशा निमित्त केला. हो. सो यू आर द लकी वन की तुला ते इनफॅक्ट आय एम द अनलकीएस्ट वन, कारण असं म्हणायला त्यांनी हरकत जवळून नाहीये. मुंबई बघितली, लोकांना बघितलं आहे, लोकांना भेटता आलं त्यांना. मला नाही आलं भेटता, मला नाही जाता आलं ट्रेनमधून किंवा बसमधून, आणि मला करायचं आहे ते, मला करायला डोंट आवडेल. वरी, ती इच्छा पण तुझी मीच पूर्ण करणार आहे. करायला आवडेल सो मला. ती करीन लवकरात लवकर मी. पण ज्या पद्धतीने तू म्हणालीस की तू आईच्या मैत्रिणीच्या घरी राहिलीस, तर त्या मुमेंटला जेवण खाणं हे सगळ्यात मोठा टास्क होता तुझ्यासाठी, कारण की आईच्या हातचं एवढे वर्ष आपण जेवतो, हो. आणि त्याच्यानंतर अचानक जेव्हा करिअरसाठी आपण घर सोडून मुंबईला येतो, तेव्हा ते दिवस वेगळे असतात. आणि तेव्हा खरे आईच्या जेवणाची आठवण, आईच्या जेवणाची किंमत कळते, असं म्हणायला हरकत नाहीये. कान पकडले मी, म्हणजे ते जे दिवस होते ते मला असं वाटतं खूप काही शिकवून जातात.
आणि मला असं वाटतं की त्याचाही एक गोडवा आहे. मला एवढं माहिती आहे की जेव्हा सुरुवातीला माझे काही दिवस होते ते मी मॅकडॉनल्ड्स वरती सर्व्हाइव्ह केलंय. आणि मग मी इतकी इमोशनल व्हायचे, मला एवढं वाईट वाटायचं की हे मी काय करते वगैरे, असं मला फार वाटलं. आणि मग मी बिलीव्ह यू मी 2 मॅक चिकन बर्गर्स विथ चीज, 1 लार्ज फ्रेंच फ्राईज अँड 1 लार्ज कोक हे मी रोज खायचे डेली. म्हणजे जसे जसे माझे मालिकेतले दिवस वाढले तसे तसे मी तिकडे मावशीकडे राहायला लागले, आत्याकडे. पण सुरुवातीला जेव्हा मला इंट्रोड्यूस केलं मालिकेत, तेव्हा दिवस कमी होते ऑब्व्हियसली, कारण ते हळूहळू तो ट्रॅक सुरू होत होता. तर 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 27 दिवस होऊस तोपर्यंत मी रोज मॅकडॉनल्ड्सचं बर्गर खात होते. सो तू बर्गरवर दिवस काढले. लोक मुंबईत येऊन वडापाववर दिवस काढतात, मॅडमनी बर्गरवर काढले. आय एम नॉट लाईंग. म्हणजे दिस इज द फन फॅक्टर ऑफ मुंबई. म्हणजे मुंबईत काहीही होऊ शकतं. मुंबई काहीही करून घेऊ शकतं तुमच्याकडून. आणि त्यामध्ये रोज रोज खाऊन असा कंटाळा आला की नाही? नाही. सो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तू म्हणालीस ना की आईच्या हातचं खाण्याची आपल्याला सवय असते, तर मला 2 दिवस जरी सुट्टी असायची ना तर मी घरी पळायचे. अच्छा. आणि तेव्हा माझा प्रवास नीता बोलवून होता. नीता आणि शिवनेरीने मी ये जा करायचे. आणि कारण तेव्हा सुरुवातीला म्हणजे सुरुवातच होती माझ्या आयुष्याची, माझ्या कर्माची, सगळ्याचीच. त्यामुळे सकाळी मला अजूनही आठवतंय की पुण्यातून आई बाबा दोघेही सकाळी मला 5च्या गाडीत बसवायचे. ओके. पुण्यातून परिहार चौकातून. आणि मग मी डिरेक्टली इथे आत्याकडे पोचायचे, बॅग टाकायचे, पटकन चहा प्यायचे, कारण इकडे आत्या मला फक्त म्हणजे चहाचंच फक्त होतं, कारण जेवणाचं मला त्यांच्यावरती थोडंसं भर नको हे करायला म्हणजे हवा होता, त्यांना त्रास नाही द्यायचा होता मला. सो ते करून मग मी 1 कप चहा पिऊन मी सेटवरती पोचायचे आणि नाश्ता वगैरे सगळं सेटवरती. अच्छा, तो सगळं तू म्हणजे. आणि सेटवरचं जेवण कसं म्हणजे असतं हे हे? लोकांना ऑफकोर्स माहिती नाही आहे, कारण हे कधी बाहेरच आलं नाही आणि मी सांगितलं नाही. पण खरी खुरी मानसी अशी आहे आणि तिचा प्रवास असा सुरू झालाय, असा आहे. सो 2 दिवस सुट्टी असेल की घरी पळायचं. मग कितीचंही पॅकअप झालं तरीही म्हणजे मला अजूनही आठवत आहे की मग तेव्हा मी दादरवरून शिवनेरी पकडायचे, कारण शिवनेरी दादरवरून सुटायच्या. सो नीता, शिवनेरी ह्या सगळ्या. पण मला सांग, किती महिने तू तिकडे राहिलीस किंवा किती वर्ष राहिलीस त्यांच्या घरी? मी 1.25 वर्ष तिथे होते आणि 1.25 वर्ष माझा प्रवास असाच होता. त्याच्यानंतर मग मी माझी प्रगती होत गेली आणि मला जसं माझ्या कामाला बोलवलं तसं मी आणखीन मोठ्या घरात गेले. तेव्हा मग मी PG मध्ये म्हणजे मुलींबरोबर राहिले. मग आणखीन प्रगती झाली. मग एकटी रेंटवरती राहिले आणि मग शेवटी मी माझं स्वतःचं घरच घेतलं. बरं, PG मध्ये राहताना कोणी अशा तू आपल्या क्षेत्रातल्या कोणी होत्या की तूच फक्त होती, बाकी सगळे वेगवेगळे क्षेत्रात? नाही. आपल्याच क्षेत्रातल्या होत्या, पण फक्त वेगळ्या भाषेच्या मुली होत्या त्या. अच्छा, म्हणजे आता त्या कोणी नाहीयेत तुझ्या म्हणजे या पूर्ण क्षेत्रात? नाही, अनफॉर्च्युनेटली. पण जे कोणी आयुष्यात भेटलं त्यांच्याबरोबर माझी एक फार गोड मेमरी आहे आणि ते सगळे म्हणजे माझ्या आयुष्यात खूप मोलाचा एक रोल प्ले करतात. कारण कुठे ना कुठेतरी कानाकोपऱ्यात कुठे ना कुठेतरी कोणीतरी मला शिकवतच गेलेलं आहे, चांगलं वाईट जे असेल ते. बरं, असा कुठला बॅड पॅच या पूर्ण प्रवासात आला की अरे यार मला नाही जमत आहे आता मुंबईत, खूप कंटाळा आलाय, हा प्रवास, हे बर्गर, हे रोजचं खाणं, कंटाळा आलाय, की आता मला माझी आई, मला माझं घर, मला माझं पुणे, मी पाहिजे तर पुण्यात जाऊन सगळं शूटिंग वगैरे सगळं करीन, पण मला इथून निघायचंय? मला विचारशील तर काही गोष्टी या पर्सनल राहिलेल्याच छान असतात. बट फ्रँकली सेइंग मला कंटाळा नाही आला, पण मला सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा वाक्य पाठ व्हायची नाहीत तेव्हा मात्र मला
मला मुझे घर जाना है वाला सिच्युएशन होता की मला मला नाही नाही होतं करायचंय. पाठांतर, हा yes. म्हणजे कारण एकतर मी कॉन्व्हेंटची आणि त्यातून आपलं पुण्यातलं मराठी, भाषेतलं मराठी, आपल्याला स्क्रिप्ट मालिकेतलं ते शब्द वेगळे असतात, right. आणि एका दिवसात 16 17 सीन करणं आणि मोठमोठे पाणी म्हणजे ते वाक्य पाठ करणं आणि माझा पाठांतर तेव्हा तर तेवढं चांगलं नव्हतं. डेफिनेटली. ते हळूहळू जसं तेव्हा तू अनुभव किती मिळत- वर्षाची होतीस? 17. आई ग. So, तू तेव्हा 17 वर्षाची असताना तुझ्या करिअरला सुरुवात केली. 17 हो 17 वर्षी मी जबरदस्त केलेलं आहे. सो जेव्हा पाठांतर व्हायचं नाही ना तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि मग मला असं वाटायचं की मला घरी जायचंय. कारण बेसिकली माझे प्लॅन्स फार वेगळे होते. मला डॉक्टर व्हायचं होतं आणि माझे USF म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाचे पेपर्स माझ्या वडिलांमुळे माझ्या टेबलवरती समोर होते. पण फक्त आणि फक्त माझा हट्ट की मला अभिनय बेसिकली ॲक्टिंगचं एवढं वेड आहे म्हणजे होतं आणि आणखीन ते वाढलंय म्हणजे मी आणखीन वेडी झाली आहे त्याच्यात. तर हे असल्या कारणाने मी ते कागद तसेच ठेवले आणि मी या प्रवासाला सुरुवात केली. आज बाबा ओरडत असतील बघ, मी म्हणालेलो ना डॉक्टर बन, डॉक्टर बनली असतीस तर खूप चांगलं झालं असतं. बाबा खरं बोलू की खोटं बोलू हे गुपित आहे पण हो ओरडतात. आजही ते टोमणे तुला मिळत असतील बघ. मी सांगत होतो अभ्यास कर थोडासा, नको लागू त्या ऍक्टिंगच्या मागे. आज झाली असतीस डॉक्टर, छानसं क्लिनिक उघडून दिलं असतं. मुंबईत तर मुंबईत, पुण्यात तर पुण्यात, जिथे पाहिजे तिथे म्हणशील तिथे उघडून दिलं असतं. नाही हो ओरडतात ऑफकोर्स. म्हणजे त्याच्यात पण त्यांची काळजी आहे डेफिनेटली. आणि ही काळजी फक्त आईवडिलांचीच असते. ठीक आहे तो ओरडा मला मान्य आहे आणि त्यांनी ओरडावंच मला असं वाटतं. बरं, जसं तू म्हणालीस तू वेगवेगळ्या 2-3 घरी राहिली. तुझं स्वतःचं घर मुंबईतलं कितव्या वर्षी झालं आणि कशा पद्धतीने झालं? मला खूप अभिमानाने हे सांगायचं आहे. खूप गोड गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हे सगळ्यांनीच करावं. ह्याच्यात फार एक वेगळं एक सेल्फिश मोटिव्ह ह्याच्यासाठी आहे, ते पुढे कळेल तुम्हाला. अभिमान ह्याच्यासाठी की जेव्हापासून मला मी कमवायला लागले किंवा मला समजलं, ती समज आली की आता ओके एवढं काम केलं की एवढे पैसे मिळतात, एवढ्या आकडी पैसे मिळतात. तर मी कधीच म्हणजे मी खर्चिक नाही आहे. म्हणजे त्या बाबतीत चांगलंही आहे वाईटही आहे. म्हणजे हात खेचून मी खर्च करते. पण मी जे जे काही कमवलं ते मी माझ्या आईवडिलांच्या हातात देत आले आणि अजूनही तेच आहे. राईट. ह्यासाठी नाही की मला ते येत नाही किंवा मला त्याच्यात समज नाही आहे. ह्यासाठी की माझ्या हातून जास्त खर्च होऊ नये म्हणून. आणि काही गोष्टी या आईवडिलांची सावली जेव्हा असते ना तेव्हा फार वेगळं असतं. सो पहिलं घर हे माझ्या आईवडिलांमुळेच झालेलं आहे कारण त्यांनी करेक्ट चॅनलाइज केलं माझ्या पैशांना. कारण तेव्हा कमी वयात खूप काम करायचं होतं आणि खूप काही काम करायला मिळालं मला. जे काही पैसे कमवले ते माझ्या वयाच्या हिशोबाने फार होते. डेफिनेटली. तर त्याचं करेक्ट चॅनलाइज जे काही आहे ती भूमिका माझ्या आईवडिलांनी निभावली आणि त्याच्यासाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील. कारण ती समज मला तेव्हा नव्हती. जी अजूनही मला कधी कधी असं वाटतं की मी ते नाही केलं असतं तर मी किती खर्चिक झाले असते किंवा एक ते वय असतं ॲक्च्युली की आपल्याला सगळंच हवं असतं आणि आपल्याला ती नसते समज. आणि 2000 आय थिंक 2010 साली माझी पहिली पहिलं. भूमिपूजन म्हणजे तेव्हाच खरं तर माझं घर झालंय. 2010 ला तुझं घर झालं. 2010-11च्या दरम्यान अंधेरीवालं जे माझं आत्ताचं घर आहे ते. येस. आणि मग मांजरींची तुझं जे कनेक्शन झालं ते आयुष्यात कोणी विसरू शकणार नाहीये. मी तर अजिबात नाहीये. ते हू कनेक्शन नोज बेटर. ते कितव्या वर्षीपासून चालू झालं तुझ्या आयुष्यात? सो माझा पहिला बोका म्हणजे माझा मुलगा टूथलेस हा मला गिफ्ट मिळाला होता आणि त्याची कोण मैत्रीण होता तो आगाऊ माणूस ज्याने तुला हे गिफ्ट केलं? वेल सो मला बर्थडे तो गिफ्ट कोण होता? आत्ता मला नाही आठवत. म्हणजे अरे? खूप लोक ट्रस्ट मी ऑन दिस मला खूप लोकांनी पेट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईक कुत्रा असो किंवा माऊ असो
पोपट हा, असो. डॉग्स द्या, आय लव्ह डॉग्स. But पण why you are against cats? आय एम What नॉट does that mean? अगेन्स्ट, बट मी थोडीशी कॅट पासून लांब असते. आय लव्ह डॉग्स. मी डॉग लवर आहे. मला कुत्र्यांवर खूप जास्त प्रेम आहे. ते वफादार असतात, खूप छान असतात मानसी ते. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मानसीच्या घरात एवढी मांजरी आहेत, ते एक डॉग मी आता गिफ्ट करीन तुला. तुला आवडेल? चालेल? माझी आई मला हाकलून देईल. मांजरींना तुझी आई काय बोलत नाही का? नाही, त्यांना बोलायला अलाउडच नाही. हा, मग कुत्र्यांसाठी का मनाई आहे? ह्यासाठी की ती जबाबदारी असते आणि आपण अशा क्षेत्रात आहोत की त्यांना वेळ देणं हे फार कठीण मांजरींना आहे. नाही का? मांजरी इंडिपेंडेंट असतात. डॉग्सही असतात. नाही, मांजरी म- तसे इंडिपेंडेंट असतात. त्याचे खूप एक मेडिकल रिझन्स आहेत. मेडिकल आणि प्रॅक्टिकल. युअर काइंड इन्फॉर्मेशन. तू काय काय करून कशा कशा पद्धतीने मांजरींसाठी कुठून कुठून पळत आली आहेस हे मला ठाऊक आहे. हे ठीक माहिती आहे. असून ही मुलगी आणि मला बोलते की बोलतेय. इंडिपेंडेंट आहेत मांजरी. ते कुठे लिहिलेलं आहे मला नाही माहिती. इंडिपेंडेंट आहेत, मग तू ते शूटिंग सोडून किंवा त्या क्षणी पुण्याहून मुंबईला का पळत आलीस हा प्रश्न मला नेहमीच असणार आहे तुला. पण असो, ज्या पद्धतीने म्हणते इंडिपेंडन्स असो, तिच्या असतील त्या, पण त्या नाही आहेत. पण आय लव्ह डॉग्स. सो माझी अशी इच्छा आहे की आता एक छानसा डॉगी पण तुझ्या घरी असावा. ठीक आहे, विल हॅव अ वर्ड ऑन दिस. येस. बरं, हा, कसं वाटतंय? शांत. सो आय टू से थँक्स टू मुंबई. ऑफकोर्स येस, मी रोज थँक्यू बोलते मुंबईला. पण ते एकदा थँक्यू बोलून चालणार नाही आहे. मला खूप खूप काम करायचंय माझ्या मुंबईत. या जेव्हा शांत लाटा ऐकतेस, तोच खडतर प्रवास आपण करून पुढे आलोय या मुंबईमध्ये आणि फाईट केलंय प्रत्येक संकटांना. प्रत्येक टास्क आपल्यासमोर नेहमी येत गेलेत. प्रत्येक टास्कला फाईट करत करत जसं ते पाणी पुढे येतं तसं आपणही पुढे आलो आहेत, पोचतोय आपल्या प्रत्येक लक्ष्याकडे, आपलं जे ध्येय आहे त्याच्याकडे. जसं मी मगाशी म्हणाली, भरभरून कॉम्पिटिशन आहे, तरीही मानसी नाईक हे एक वेगळं नाव आहे आजही क्षेत्रात. असंख्य आलेले आहेत मुली, असंख्य जणी. पण महाराष्ट्रातलं हे नाव तू काम करो न करो, तू आधी जे करून ठेवलंयस ते कधीही पुसलं जाणार नाही. आणि हा चेहरा गोडसा नेहमी मुंबईकरांच्या, महाराष्ट्रांच्या नेहमी लक्षात राहणारा चेहरा झाला आहे. थँक्यू. सो स्वीट. हे So केलंय. sweet. येस. पण ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप खूप पल्ले गाठायचे आहेत. म्हणजे ज्या बॉडी ऑफ वर्क जे मी डिझर्व करते किंवा जे माझी कपॅबिलिटी आहे ते मला अजून करायचं आहे. म्हणजे तिथे मी आत्ताशी सुरुवात केलेली आहे. तुला वाटतं कुठेतरी म्हणते ना कधीतरी की अरे यार, ह्यांचं लक्ष नाही आहे माझ्याकडे. आपण घरातल्यांचंही म्हणतो, यार अरे यार आई, तुझं लक्ष नाही माझ्याकडे, मला तू सायकल नाही दिलीस, किंवा तुझं लक्ष नाही माझ्याकडे, तू मला हे नाही दिलंस. आपण ते हट्ट करतो. तुला असं मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गजांना असं म्हणावं असं वाटतं का, हो तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे? प्रत्येकाला. आय मीन प्रत्येकाला. वाय नॉट? वाय नॉट? स्पेसिफिकली कोणाला नाव स्पेसिफिक नाही, सगळ्यांना. मला सगळ्यांबरोबर काम करायची इच्छा आहे. म्हणजे जे मी खरं तर खूप आधीच करायला पाहिजे होतं, पण बेटर लेट दॅन नेव्हर. आणि मला असं वाटतं की कुणा एकाचं नाव घेऊन मला बायस नाही व्हायचं आहे. कारण आपण ज्या भाषेत काम करतो ना, त्या भाषेत आपण चूजी नाही असलं पाहिजे असं मला तरी वाटतं ॲज अ कलाकार म्हणून. मला जर आधी हे करायला मिळालं असतं तर मी सगळ्यांबरोबर काम करू इच्छिते एक अभिनेत्री म्हणून. म्हणजे मला प्रत्येक चित्रपटात जावंसं वाटतं. जो जो रिलीज होतो असं वाटतं यार मलाही असाच चित्रपट मिळाला पाहिजे. मला बिलकुल, मी तेव्हाही चूजी नव्हते आणि अजूनही नाही आहे. त्यामुळे मला सगळं करायचं आहे. सो मानसी, पुन्हा एकदा कधी आम्हाला बिग स्क्रीनवर किंवा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे? बिग स्क्रीन ऑफकोर्स.
कारण सुरुवात तर पुन्हा झालेली आहे आणि खूप छान गोड सुरुवात झालेली आहे. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा मी उतरली आहे मैदानात. त्याच्यामुळे बाकी प्रेक्षकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हे मला माहीत आहे. बाकी माझी मेहनत आणि मी स्वतः कशी स्वतःवरती काम करते ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तू तर मला ओळखतेस. मला हरणं पसंत नाही आहे आणि मी कंटाळा करत नाही. मी खूप हार्डवर्किंग आहे. पण त्यातून सुद्धा एक चांगला सब्जेक्ट किंवा करेक्ट टीम मिळाली तर ऑफकोर्स. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली. एक आगळी वेगळी मुंबईतली तुझा हा प्रवास जाणून घ्यायला मजा आली खरंच. आता कशी वाटली आजची पूर्ण रात्र? खूप छान, खूप लाईव्ह आणि मी खूप एन्जॉय केलं हे हा अख्खा इंटरव्ह्यू. मी इतकी मनापासून एन्जॉय करतेय. तुला तर माहित आहे यू आर माइन. सो तुझ्याबरोबर बोलणं म्हणजे आपण फक्त कॅमेराच्या समोर नाही पण आपण अदरवाईज भेटल्यावर जसे बोलतो तसं आहे. तसंच आहे. सो थँक्यू सो मच. Thank you. I love you. Thank थँक्यू. 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 I love you, Mumbai. Thank you.